व्हाईट बॉलने सुरुवात केली. प्रवीण गोंड या गोलंदाजाने पंच 2 मिनिटं थांबायचं आहे. चला बाफाने टीम आपला एक्स्ट्रा खेळाडू पाठवून द्यायचा आयडी घेऊन नावं सांगण्यासाठी. चला बाफाने टीम चला सलमेची जोड्या पण पाहतोय. प्रफुल आणि नंदन. स्ट्राईकवरती कोण आहे? नंदकुमार हा स्ट्राईकवरती पाहतोय. तर प्रफुल हा नॉन स्ट्राईक एंडवरती. प्रवीण पहिली षटक हाताळतोय. पहिला चेंडू वाईट टाकलाय प्रवीण याने. डावऱ्या हाताचा बॅट्समन आपण पाहतोय स्ट्राईकवरती आहे प्रवीण. प्रवीण याचा आणखीन एक बॉल व्हाईट आपण पाहतोय. व्हाईट चेंडूची नोंद इथे देखील झालेली आहे. आपण पाहतोय आशिया ग्राउंडवरती या दोन संघामध्ये आपण पाहतोय मॅच झाली होती आणि आपण पाहतोय त्या मॅचमध्ये बाफाणे संघाला पराभूत केलं होतं उमराळे संघाने. पुन्हा एकदा या मैदानावरती या दोन संघांची आपल्याला लढत पाहायला मिळते. इथे पण पाहतो या वेगवान चेंडू वेगावरती स्वार. मात्र पंचांनी सांगितलंय की हा चेंडू वाईड असेल. वाईट बॉल. सलगचा तिसरा चेंडू वाईड इथे हाताळला गेलाय. वाईट बॉलची हॅट्रिक इथे पूर्ण केलेली आहे गोलंदाजाने. इथे आपण पाहतो या चेंडूला लॉंग लीग क्षेत्रामध्ये खेळून काढला गेला. एक धाव तर कंप्लीट केली जाईल. तिकडे चेंडू थोडासा आपली दिशा बदलतोय. तोपर्यंत 2 धावा घेण्याची संधी होती. 2 धावा इथे आता पलून पूर्ण केल्या जातील. या 2 धावेने धावसंख्या आता जाऊन पोहोचलेली आहे. ती म्हणजे 5 या आकड्यावरती. 5 रन्स 5 धावा धावफलकावरती नक्कीच लागले जात आहेत. ते वेगवान चेंडू मनीषाने तिकडे चेंडूला सोडलेला आहे. थोडासा मिस्टेक झाला त्याच्याकडनं. एक धाव इथे घेण्याची संधी मिळाली. एक धाव कंप्लीट केली गेली. एका धावेने धावसंख्या आता 6 या आकड्यावरती. 6 धावा या धावफलकावरती लागल्या जात आहेत. चला बाफाने टीम आपण तिकडे खेळाडू कक्षामध्ये बसायचं आहे. तिकडे पाणी देखील आपल्यासाठी ठेवलं गेलंय. इथे आपण पाहतो या अपील झालेली आहे. अपील उचलून धरलंय पंचांनी. पहिला गडी बाद होतोय. प्रफुल्ल याची खेळी आता संपुष्टात येताना दिसते आपल्याला. फलंदाज बाद.
येस थँक्यू डीजे. विवेक येतोय नव्याने बॅटर विवेक. प्रवीण गोंड हा गोलंदाज आपण पाहतोय, तो थोडासा मागणा देखील ठरला. एक विकेट देखील त्याने ते मिळवलेली आहे. कार्पेटचा आणि चेंडूला देखील काढायला गेला, गॅप शोधण्याचा यश मिळालंय फलंदाजाला. चेंडू सर्व आपण पाहतोय लॉंग ऑफ मध्ये डीप मध्ये निघून गेला होता. 2 धावा घेण्याची संधी प्राप्त झाली, 2 धावा कंप्लीट झाल्या. तिसऱ्या धावेचा देखील प्रयत्न होतोय, मात्र 2च धाबेवरती समाधान मानावं लागेल. या 2 धावा आल्यात, या 2 धावे आणि धावसंख्या आता जाऊन पोहोचलेली आहे, ती म्हणजे 8 या आकड्यावरती. 8 धावा धावफलकावरती लागल्या जात आहेत. ब्लॉकरमध्ये हा चेंडू टाकला गेला होता. मिड विकेटला क्षेत्ररक्षक तैनात आहे. चेंडू फील्ड केला जाईल, तोपर्यंत एक धाव कंप्लीट झाली. धावसंख्या आता 9 या आकड्यावरती. या षटकातील बॉल टाकून झालेत 5 बॉल टाकून झालेले आहेत. शेवटचा एक बॉल अद्याप बाकी असेल. ते आपण पाहतो, या वेगवान चेंडू टाकला गेला होता. धावची जी संधी देखील निर्माण झालेली आहे, डायरेक्ट हिट झालेला आहे. पंचांनी सांगितलं की हा फलंदाज बाद आहे. थँक्यू डीजे. नितीन येतोय दुसरं षटक हाताळण्यासाठी. नितीन दळवी. चल थोडीशी घाई करायची, जास्त वेळ खर्च करू नका. नितीन दळवी हा गोलंदाज सज्ज झालाय बॉलिंग करण्यासाठी. क्षेत्ररक्षणामध्ये आपण पाहतो या फेरबदल केला जातो, कारण डावऱ्या हाताचा बॅटर हा स्ट्राईकवरती आलेला आहे. डीप मिड विकेट मध्ये एक क्षेत्ररक्षक तैनात केला गेला आहे. काऊ कॉर्नरमध्ये क्षेत्ररक्षक तैनात केला गेला आहे. लॉंग ऑन लॉंग ऑफ डीप एक्स्ट्रा कव्हर असं क्षेत्ररक्षण आपण पाहतो इथं सजवलं गेलं आहे. तट्यार सर्कलमध्ये आपण पाहतो या 3 क्षेत्ररक्षक तैनात केले गेलेत. ते आता चेंडू मिड विकेट क्षेत्रामध्ये जाणे दिसतोय. सूरज आहे तिकडे, चांगले क्षेत्ररक्षण. फेकी देखील तेवढीच चांगली झालेली आहे. बॅकअप देतो नितीन. तोपर्यंत एक धाव ही कंप्लीट झाली होती. एक सिंगल धाव इथे येताना दिसतंय. या सिंगल धावेने धावसंख्या आता 10 या आकड्यावरती. 10 धावा धावफलकावरती लागल्या जात आहेत. समीर आपण पाहतोय जो नव्याने आलेला बॅटर स्ट्राईक वरती आहे. इथे आपण पाहतो या वेगवान चेंडू स्टंपिंग करण्याचा प्रयत्न होता इथे. मनीष याचा मात्र पंचांनी वाईट बॉल घोषित केलाय. वाईट चेंडूची नोंद झालेली आहे. एक्स्ट्रा रन इथे आपण पाहतोय खर्च इथे केली गेली. इथे आता ऑन साईडला खेळण्याचा प्रयत्न, मिसटायमिंग झालाय. क्षेत्ररक्षक पोहोचले तिकडे 2. चांगले क्षेत्ररक्षण झाले, चांगले एफर्ट्स प्रवीण यांनी लावलेत तिकडे. 2 धावा तर पूर्ण झाल्या. तिसऱ्या धावेचा प्रयत्न इथं झाला होता, मात्र 2च धावेवरती समाधान तिकडे मानावं लागतंय. या 2च धावा धावफलकावरती नोंदवल्या जातील. या 2 धावेने
खेळाडूंना विनंती असेल आपण गेटच्या समोरून गाड्या पार करू नका मित्रांनो, थोडेसे आपण पुढे घ्या गाड्या, कारण तिकडनं गाड्या येतात 4 व्हीलर्स येतात तिकडनं, तर विनंती असेल आपण गाड्या थोड्याशा गेटच्या बाजूला पार करा. इथे पाहतो आपण एक धाव कंप्लीट झाल्याचा प्रयत्न झाला होता, मात्र एकाच धावेवरती समाधान मानावं लागेल. खेळाडूंना विनंती आहे, ज्या ज्या खेळाडूंनी गेटच्या समोर बाईक पार्क केल्या त्यांनी थोड्याशा साईडला पार्क करा, जेणेकरून येणाऱ्या जाणाऱ्या गाड्यांना त्रास होणार नाही याची दक्षता घ्या. त्या ऑन साईडला फटका खेळण्याचा प्रयत्न, स्वतःच्या फलवतमध्ये संधी होती, मात्र बॅकअपसाठी शतरक्षकाला त्याने चांगले शतरक्षण केलं आणि फलंदाज आता बाद झालाय. सलामीचा बॅटर इथे आता तंबूच्या आश्रयाला जाताना दिसतोय. इथे पाहतोय, इथे देखील स्टॅमिंग झालाय, स्वतः गोलंदाज चेंडूच्या खाली पोहोचलाय, आणखीन एक फलंदाज बाद होताना दिसतोय, आणखीन एक विकेट इथे डाऊन झालेली आहे. साई श्रद्धा बाफाणे या संघाची धावसंख्या, यस थँक्यू, धावसंख्या आपण पाहतोय पूर्णपणे स्थिरवले 14 या आकड्यावरती, 14 रन्स. या षटकातील शेवटचा एक बॉल बाकी आहे. ते पण पाहतोय, स्टंपिंग केलेली आहे, आणखीन एक फलंदाज बाद होतोय. जो नव्याने फलंदाज इन झाला होता तो देखील तंबूच्या आश्रयाला परतोय. चांगली स्टंपिंग इथे आपल्याला मनीषाची पाहायला मिळाली. 2 षटकाचा खेळ पूर्ण झाला. 2 षटकाच्या समाप्तीनंतर 14 धावा धावफलकावरती लागल्या गेल्यात. आजच्या दिवसामध्ये आपण पाहतो की जास्तीत जास्त जे मॅचेस झालेले आहेत त्या मॅचेस लो स्कोरिंग होताना आपण बघितलेत. हा सामना कदाचित देखील लो स्कोरिंग होताना दिसेल आपल्याला. 2 षटकाचा खेळ पूर्ण झाला. 2 षटकाच्या समाप्तीनंतर 14 धावा धावफलकावरती लागल्यात आणि विकेट जर आपण बघितलं तर आतापर्यंत बाफाणे संघाचे 5 विकेट्स ह्या डाऊन झालेल्या आहेत. अर्धा संघ गारज झालेला आहे. आता शेवटचा आणि अंतिम षटक हाताळण्याकरता प्रवीण येतोय. प्रवीण पागी. ते पाहतोय ऑन साईडला फटका ते खेळला गेला. शतरक्षक आहे तिकडे. एक धाव तर कंप्लीट केली जाईल. बॅट्समन थोडासा स्लिप झाला, मात्र फेकी खराब झाली. बॅकअप मिळालेला नाहीये आणि 2 धावा इथे पलून पूर्ण केल्या गेल्यात. या 2 धावा येताना दिसत आहेत. या 2 धावेर धावसंख्या 16 या आकड्यावरती, 16 रन्स, 16 धावा धावफलकावरती लागल्या जातात. यानंतर टॉस केला जाईल. रुद्राक्ष ग्रुप चिंचोटे गवलीपाडा आणि जय बजरंग स्पोर्ट्स वाकणपाडा.
दोन्ही टीमच्या कॅप्टनला विनंती असेल टॉस बॉक्समध्ये या आपण टॉस करण्याकरता. ऑन साईडला फटका ते केला गेला, शतरक्षक आहे डीप मिड विकेटला. एक धाव तर परून पूर्ण केली गेली. दुसऱ्याचा प्रयत्न झालाय, फेकी झालेली आहे. बॅटर तिकडे धावत होता, आपण पाहतोय अडचणीमध्ये देखील सापडला होता. मात्र 2 धावा इथे पलून पूर्ण केल्या गेल्यात. 2 धावा कंप्लीट. या 2 धावेने धावसंख्या आता जाऊन पोहोचलेली आहे 18 या आकड्यावरती. 18 रन्स, 18 धावा धावफलकावरती लागल्या गेल्यात. इथे बघा खूप चांगला फटका खेळला गेला स्क्वेअर लेग क्षेत्रामध्ये. चेंडू जातो या बाउंड्री लाईनच्या बाहेर. जबरदस्त फटका, जबरदस्त हिट या बॉलवरती पाहायला मिळाला. चेंडू सरळ निघून गेला गोलीच्या वेगाने बाउंड्री लाईनच्या बाहेर. चौकार येतोय. या चौकाराने धावसंख्या 22 या आकड्यावरती. बॉल टाकून झाले त्या षटकातील 3. अजूनही 3 चेंडूचा खेळ बाकी आहे. प्रवीण याला पण पाहतोय शेवटचा षटक हाताळतोय. पुढे सत्वर करण्याचा प्रयत्न. इथे आपण पाहतोय अपील झालेली आहे. चांगली स्टंपिंग इथे देखील पाहायला मिळायला आपल्याला मनीष याच्याकडनं. प्रेक्षकांना विनंती आहे, आपण काही खुर्च्या ज्या आहेत खेळाडूंसाठी आपण राखीव ठेवलेल्या आहेत. बाफाणे संघाला विनंती असेल आपण तिकडे खेळाडू कक्षामध्ये जाऊन बसायचं आहे. तिकडे आपण पाहतोय पाणी ठेवलंय खेळाडूंसाठी पिण्यासाठी. तिकडे आपण जाऊन थांबायचं आहे. चला आपण पाहतोय डिसिजन अजूनही पेंडिंग आहे. तिसरं पंच तिकडे सज्ज आहेत, रेडी आहेत डिसिजन पोहोचवण्यासाठी. एक चांगला डिसिजन आपल्यापर्यंत पोहोचवला जाईल. थोडा जास्त वेळ घेतला जातोय कारण ज्या प्रकारे स्टंपिंग केली होती जलद गतीने इथे स्टंपिंग केली होती मनीष या विकेट किपरनं. चला फलंदाज बाद असेल कारण बॅट जर बघितली तर हवेमध्ये आहे. ज्यावेळेस स्टंप डिस्ट्रॉय झाले त्यावेळेस बॅट ही हवेमध्ये होती आणि हा फलंदाज स्टंपिंगच्या स्वरूपात बाद झालेला आहे. पोरी माझे हरी खेळाये क्रिकेट क्रिकेट तुला पाहून पडली माझे विकेट विकेट. माझे हरी खेळाये क्रिकेट क्रिकेट तुला पाहून पडली माझे विकेट विकेट. या षटकातील बॉल टाकून झालेत तर 4 बॉल टाकून झालेत. 2 चेंडूचा खेळादेवी बाकी आहे. धावसंख्या आपण पाहतोय 22 धावा. ऑन साईडला फटका ते केला गेला. क्षेत्ररक्षक आहे डीपमध्ये. एक धाव तर कंप्लीट केले जाईल. दुसऱ्या वेळेचा प्रयत्न होतोय मात्र एकाच धाब्यावरती समाधान मानावं लागेल. चांगलं क्षेत्ररक्षण, चांगलं थ्रो
चांगला बॅकअप तिकडे दिला गेला आहे. धावसंख्या आता 23 या आकड्यावरती. शेवटचा एक बॉल बाकी आहे. प्रवीण पागी याला पण पाहतोय बॉलिंग ट्रॅकवरती. चांगली बॉलिंग करताना दिसले आतापर्यंत. इथे आपण पाहतोय चेंडू जातोय फाईनली क्षेत्रामध्ये. स्वतः यष्टिरक्षक पोचलाय तिकडे. एक धाव घेण्याची संधी. दुसऱ्या धावेच्या प्रयत्नामध्ये फलंदाज बाद. धावसंख्या झालेली आहे ती म्हणजे 25 धावांचं टार्गेट इथे ठेवलं गेलंय. आपण लगेच थँक्यू 2 मिनिटं थांबवतोय. लगेच आपण टॉस करून घेऊया. टॉस केला जाईल. दोन्ही संघाचे कॅप्टन उपस्थित झालेले आहेत. तीन धावा या पॅनल्टीच्या ॲड केल्या जाते. लक्षात घ्या स्कोअर कार्डमध्ये. म्हणजे धावसंख्या 24 आणि त्याच्यामध्ये 3 धावा ॲड केल्या जातील. 27 धावा. 28 धावांचं लक्ष हे असणार आहे. बघा उमराळे संघ थोडासा उशिराने ते उपस्थित झाला होता. तेच कारण त्यांच्याकरता 3 धावांची पॅनल्टी ही लागलेली आहे. चला आपण टॉस करतोय. टॉस करण्यासाठी मी विनंती करतोय. संदीप जाबर यांच्या शुभ हस्ते आपण हा टॉस करतोय. एका बाजूने रुद्राक्ष ग्रुप चिंचोडी गवलीपाडा, तर एका बाजूने आपण पाहतोय जय बजरंग वाकणपाडा. अशा दोन संघादरम्यान टॉस हा केला जातोय. टॉस गवलीपाडा संघाने जिंकलाय. क्षेत्ररक्षण करण्याचा निर्णय घेतलाय. चेतनजी पांडे यांचं आगमन झाले. त्यांचा मी हार्दिक स्वागत करतो. वेलकम. होते धमाल. गावागावान खुल्ला मैदान फोर सिक्सरची होते धमाल. ही तर क्रिकेटपटूंची शान. क्रिकेट हाय तो जीव की प्राण. ही तर क्रिकेटपटूंची शान. क्रिकेट हाय तो जीव की प्राण. ही तर क्रिकेटपटूंची शान. क्रिकेट हाय तो जीव की प्राण. ही तर क्रिकेटपटूंची शान. क्रिकेट हाय तो जीव की प्राण. भावेश पवार गुरुजीवाला गावागावात नावाला आला. गावागावात नावाला आला. गावागावात नावाला आला. ये पवन केने भिवंडीवाला एकविराईचा आशीर्वाद त्याला. एकविराईचा आशीर्वाद त्याला. एकविराईचा आशीर्वाद त्याला. शॉट मारी जमान जतो कमान पब्लिकची ही वाढे डिमांड. शॉट मारी जमान जतो कमान पब्लिकची ही थँक्यू वाढे टी. तर सन्माननीय अविनाशी गवळी जर आले असतील तर त्यांना विनंती असेल आमच्या स्टेजवरती या आणि स्थानापन्न व्हा.
आयोजकांची विनंती करतात आयोजक आपल्याला की आमच्या स्टेजवरती या आणि स्थानापन्न व्हा. सन्माननीय अविनाश गवळी साहेब. अठ्ठावीस धावांचं लक्ष ठेवलंय. 24 धावा धावफलकावरती लागल्या. 3 धावांची पेनल्टी ही ऍड केली गेली आणि आपण पाहतो या पंचांचा इशारा येतोय. 18 बॉल 28 धावा मॅच जिंकण्याकरता. प्रवीण कोंड आपण पाहतोय स्ट्राईक वरती. नॉन स्ट्राईक एंड वरती आपण पाहतोय मनीष याला. पहिला बॉल फुल टॉस आहे. क्षेत्ररक्षक नाहीये तिकडे. चेंडू सरळ बाउंड्री लाईनच्या दिशेने जाताना दिसतोय. एका टप्प्याने हा चेंडू बाउंड्री लाईनच्या बाहेर 4 धावांकरता. पहिल्या बॉलवरती आक्रमण. पहिल्या बॉलवरती चौकार. थँक्यू. ठीक आहे. आत्ताच आगमन झालंय सन्माननीय चेतनजी पांडे सरांचं आगमन झालंय, ज्यांनी आम्हाला चांगली साऊंड सिस्टम या स्पर्धेमध्ये उपलब्ध करून दिले. त्यांचं आगमन झालंय. त्यांचं पुन्हा एकदा मी हार्दिक स्वागत करतोय. ते खटखण्याचा प्रयत्न, बॅटचा इश लागलाय. यष्टिरक्षक स्वतः चेंडूच्या मागे जातोय आणि आपण पाहतोय डॉट बॉल इथे येताना दिसतोय. 28 धावा या मॅच जिंकण्याकरता बनवायच्या आहेत. प्रति षटकामागे 9.33ची सरासरी इथे राखावी लागणार आहे. इथे आता बघतो आपण पूल करण्याचा प्रयत्न. पूल पॉवरफुल झालाय, मात्र चेंडू हा डिक्लर मध्ये ट्रॅव्हल होतोय. 2च धावा. या 2 धावा येत आहेत आणि या 2 धावेने धावसंख्या आता आपण पाहतोय 6 या आकड्यावरती. 6 रन्स 6 धावा धावफलकावरती लागल्या जात आहेत. 28 धावांचा पाठलाग करायचा आहे. पहिलं षटक हाताळते ते गोलंदाज समीर सुरुंदा. इथे ऑन साइडला फटका केला गेला. क्षेत्ररक्षक रैया. चेंडू सरळ निघून जाईल बाउंड्री लाईनच्या बाहेर. मिड विकेट बाउंड्री लाईनच्या बाहेर हा चेंडू सरळ ट्रॅव्हल होतोय. 6 धावांकरता षटकार येतोय प्रवीणच्या बॅटमधून. चला विशाल बॉल पुरवायच्या मैदानाच्या आतमध्ये. थँक्यू. डीजे अविनाशी गवळी साहेबांचं आगमन झालंय. त्यांचा मी हार्दिक स्वागत करतोय. वेलकम सर. आपलं हार्दिक स्वागत असेल. ते पाहतोय ब्लॉकरमध्ये चेंडू टाकला गेला होता. स्क्वेअर क्षेत्रामध्ये क्षेत्ररक्षक तैनात केला गेलाय. फक्त एक सिंगल धाव इथे मिळणार आहे. चांगली बॅटिंग प्रवीण कोंडच्या बॅटमधून आपल्याला पाहायला मिळालंय. त्याच्या बॅटमधून आत्तापर्यंत आपण 2 मोठे फटके बघितलेले आहेत. चौकार, एक षटकार. धावसंख्या आपण पाहतोय 13 वर जाऊन पोहोचलेली आहे. अजूनही मॅच जिंकण्याकरता 15 धावींची आवश्यकता आहे.
15 रन्स अजून इकडे बनवायचे आहेत मॅच जिंकण्याकरता. या षटकातील शेवटचा एक बॉल बाकी आहे. 13 बॉल आणि मॅच जिंकण्याकरता 15 धावींची आवश्यकता. त्या पाहतो या वेगवान चेंडूच्या हाताळणी इथे झाली. धाव घेण्याचा प्रयत्न होत नाही आहे. चेंडू येतोय डॉट बॉल. षटकाची समाप्ती. पहिल्या षटकात धावा आल्यात त्या म्हणजे 13. अजूनही धावा बनवायच्या आहेत 15. 12 चेंडू आणि 15 धावींची आवश्यकता. सुजित येतो आता. सुजित हरवडे येतोय दुसरं षटक हाताळण्यासाठी. 12 बॉल 15 धावींची आवश्यकता आहे. 12 चेंडू 15 धावा. हवेचा वेग थोडासा वाढताना दिसतोय. उजव्या हाताच्या फलजाला नक्कीच हा वारा जी हवा आहे ती लाभदायक ठरू शकते. सध्या आपण पाहतो या 15 धावींची आवश्यकता मॅच जिंकण्याकरता. 12 चेंडू 15 धावा. चला जास्त वेळ खर्च करू नका. इथे पाहतो या पहिल्या बॉलवरती मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न. मिस्टामिंग झालाय. शतरक्षक आला होता तिकडे त्याच्याकडनं झाले चुकीला माफी नाही आहे. चेंडू स्थळाला निघून जातोय बाउंड्री लाईनच्या बाहेर. पहिल्या बॉलवरती चौकार. 4. तुझे दारान गो आई वाहतय दयेच पाणी. तुझे दारान गो आई वाहतय दयेच पाणी. माझी डोंगरची राणी आहे आई जीवदानी. माझी डोंगरची राणी. बघा भरपूर मोठी चूक झाली तिकडे. भरपूर मोठा मिस्टेक मी तर म्हणेन. पुढचा बॉल सुजित आपल्या षटकातील घेऊन जातोय. बॅटर प्रवीण गर्दा. प्रवीण गौंड शपल करण्याचा प्रयत्न. शर्यता वेध घेणारा चेंडू आहे. अगदी स्लिप पॉइंटला चेंडू ट्रॅव्हल झाला होता. एक धाव इथे कंप्लीट केली जाईल लेग बायच्या स्वरूपात. या एका धावेने धावसंख्या आता जाऊन पोचलेली आहे 18 या आकड्यावरती. अजूनही मॅच जिंकण्याकरता 10 धावींची आवश्यकता आहे. इथे पाहतो आपण सरळ बॅटने फटका केला गेला. शतरक्षक आहे तिकडे त्याच्याकडे झाला मिसफील्ड होताना दिसतोय. खराब शतरक्षण झालाय. बघा भरपूर वेगळे धावत सुटला होता. ब्रेक लागलेला नाहीये त्याचा तिकडे आणि हा चेंडू सीमारेषेच्या बाहेर निघून गेलाय 4 धावांकरता. थँक्यू डीजे. आता मॅच जिंकण्याकरता फक्त 6 धावांची आवश्यकता आहे. 22 धावा धावफलकावरती लागल्या जात आहेत. एक सोपं आव्हान ठेवलं गेलं होतं उमराळे संघासमोर आणि ते आव्हान पार करत असं दिसत आहेत आपल्याला. इथे आता फलंदाज बाद होतोय. मनीष याची खेळी संपुष्टात आलेली आहे. मनीष पागी बॅक टू द डगआउट. फलंदाज बाद. पावते हाकेला धावते तत्वाची तत्वाई. नवसाला पावते हाकेला धावते तत्वाची तत्वाई. थँक्यू डीजे. विकेट मिळालंय. बघा हा सामना जर बाफाणे संघाला इकडे जिंकायचा आहे ना तर प्रवीण याची विकेट त्यांना घ्यावी लागणार आहे. कारण प्रवीण हा सेट झालेला आहे. त्याला हा गुड शॉट बॉल फुटबॉल प्रमाणे दिसतोय
पाहूया कुठपर्यंत कमबॅक करतोय बाफाणे संघ. अजून मॅच जिंकण्याकरता 6 धावांची आवश्यकता आहे. 6 धावा मॅच जिंकण्याकरता इकडनं बनवायच्यात. 8 बॉल आणि 8 बॉल मध्ये 6 धावा. ते आता ऑन साईडला फटका देखील केला गेलाय. चेंडू जातोय काऊ कॉर्नर क्षेत्रामध्ये. शतरक्षक आहे तिकडे. चेंडूला उचल फेकील तोपर्यंत 1 धाव घेण्याची संधी ही प्राप्त झाली. सात बॉल आणि या 7 बॉल मध्ये आता 5 धावेंची आवश्यकता असणार आहे. हा चेंडू पाहतोय पॉइंट क्षेत्रामध्ये खेळून काढाय. शतरक्षक आहे तिकडे. चांगलं शतरक्षण फेकी देखील तेवढी सुरेख झाली. 1 धाव आली शेवटच्या बॉल वरती. 6 बॉल आणि आता मॅच जिंकण्याकरता 4 धावेंची आवश्यकता असणार आहे. 6 बॉल आणि 4 धावा. बघा अजून इकडनं कुठला संघ मॅच जिंकेल हे सांगता येणार नाही आहे, कारण मॅच अजूनही बॅलन्सिंग आहे. इकडनं आता 50-50 संधी दोन्ही संघाला. आपण कालच्या दिवसामध्ये बघितलं की 6 धावा या मैदानावरती डिफेंड झालेल्या आहेत. सुनील बोसाल या गोलंदाजाने 6 चेंडूमध्ये 6 धावा करू दिल्या नव्हत्या कालच्या दिवसामध्ये. इथं 6 बॉलमध्ये 4 धावेंची आवश्यकता आहे. पहिले 2 ते 3 चेंडू जे आपण पाहतोय ते निर्णायक ठरतील या ओव्हरमध्ये. पाहूया स्ट्राईकवरती पाहतोय आपण सलामीचा फलंदाज प्रवीण नंदकुमार येतोय शेवटचे 6 चेंडू हाताळण्यासाठी. 6 बॉल 4 धावेंची आवश्यकता आहे. 6 चेंडू 4 धावा. शफल आउट करण्याचा प्रयत्न. व्हाईट बॉलची नोंद झाली. व्हाईट चेंडूची नोंद झालेली आहे. एक एक्स्ट्रा रन इथे येताना दिसते आपल्याला. यावेळेचा फुलटॉस चेंडू आहे आणि या फुलटॉस चेंडूने इथे आता सामना फिनिश करतोय प्रवीण गोंड हा फलंदाज.